तर आता आपण स्टार्ट करतोय अल्डिहाइड कीटोन्सच्या केमिकल रिॲक्शन्सचा सेकंड पार्ट. याच्यामध्ये आपण उरलेल्या सगळ्या रिॲक्शन्स कव्हर करतोय अल्डिहाइड कीटोन्सच्या. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या पुन्हा एकदा सांगते की वेगळा सेपरेट व्हिडिओ बनेल त्याच्या पूर्ण केमिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल रिॲक्शन्स वरती. ओके, सो फक्त अल्डिहाइड कीटोन्सच्या उरलेल्या सगळ्या रिॲक्शन्स कडे जाऊयात. लास्ट पार्टमध्ये आपण टोटल 5 रिॲक्शन्स बघितल्या. तर त्या 5 रिॲक्शन्स मध्ये आपण जी शेवटची रिॲक्शन बघितली दॅट इज न्यूक्लिओफिलिक ऍडिशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया, तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा 5 टाईप बघितले होते. ओके, तर आता आपण इथून पुढे त्या 5 रिॲक्शनचा जो सेट बघितला तो एकदा रिवाइज करते. फर्स्ट आपण बघितला होता HCN सोबतची ऍडिशन. ही पण याच्यामध्ये पण आपण HO कडे दिला होता आणि CN कडे दिला होता. सायनोहायड्रिन तयार केला होता. सेकंड आपण बघितला होता NaHSO3 सोडियम बायसल्फाइड. याच्यामध्ये पण आपण सोडियम बायसल्फाइड अडप तयार केलं होतं अल्डिहाइड कीटोनचं. थर्ड आपण बघितलं होतं ऍडिशन ऑफ अल्कोहोल ROH. तर 2 टाइम्स केला तर ऍसिटल किंवा कीटल बनतं, जर का 1 टाइम केला तर हेमी ऍसिटल किंवा हेमी कीटल बनेल. आणि आपण अजून एक बघितला होता इथिलीन ग्लायकॉलची ऍडिशन, म्हणजे ज्या करस्पॉन्डिंग ऍडजसंट कार्बनवरती 2 OH असतात तर त्यांची ऍडिशन बघितली होती फॉर सायक्लिक कीटल. ओके, फोर्थ आपण रिॲक्शन बघितली होती RMGX ची, जी आपण आधी पण बघून झाली होती, ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल तयार केला होता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण अल्कोहोल ऍड केला आणि या चौथ्या रिॲक्शन्स मध्ये आपण अल्कोहोल तयार केला होता. ओके, आता आपण फिफ्थ जी रिॲक्शन बघितली होती लास्ट याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण NH2 पासूनचे 5 डेरिव्हेटिव्ह बघितले होते. फर्स्ट होता इथला फक्त झेडचा पार्ट सांगते काय काय होता. झेड वॉज फर्स्ट NH2OH दॅट इज हायड्रॉक्सिल अमाइन. सेकंड होता NH2NH2, तो होता हायड्राझिन. थर्ड आपण बघितला होता या NH2NH2 लाच एक H काढून इथे फिनिल ग्रुप दिला होता दॅट इज फिनिल हायड्राझिन. आणि चौथा बघितला होता याच NH2 चा H जर का काढून जर का फिनिल दिला असेल तर फिनिलच्या 2 आणि 4 वरती NO2 ग्रुप बघितले होते. राईट, 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन. आणि पाचवा बघितला होता सेमी कार्बाझाइड दॅट इज NHCONH2. ओके, सेमी कार्बाझाइड त्याचा बघितला होता सेमी कार्बाझाइड. सो नावं होती हायड्रॉक्सिल अमाइन. हा झेडचा पार्ट फक्त लिहितीये बरं का, झेडचा पार्ट फक्त लिहितीये. हायड्रॉक्सिल अमाइन, हायड्राझिन, फिनिल हायड्राझिन, फिनिल हायड्राझिन, 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन आणि सेमी कार्बाझाइड. ओके, एव्हरी सेक्शन मध्ये एक्सेप्ट फॉर दिस हायड्रॉक्सिल अमाइनचा ऑक्झाईम होतो. बाकी सगळीकडे आपण आयचा O केला होता. ओके, म्हणजे तिकडे फक्त नेमिंग मध्ये आय काढून O टाकायचा होता. ठीक आहे, आता इथे आपण 6th रिॲक्शन स्टार्ट करतोय दॅट इज हॅलोफॉर्म रिॲक्शन. ओके, सो आपली या पूर्ण अल्डिहाइड कीटोनची केमिकल रिॲक्शन मधली 6th रिॲक्शन दॅट इज हॅलोफॉर्म रिॲक्शन. याला हॅलोफॉर्म रिॲक्शन का म्हणतात, कारण याच्यामध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होतं दॅट इज हॅलोफॉर्म. ओके, तो हॅलोफॉर्म तयार होतो म्हणून याला आपण म्हणतो हॅलोफॉर्म रिॲक्शन. ओके, सो काय असणार आहे बघा हॅलोफॉर्म रिॲक्शन. हॅलोफॉर्म रिॲक्शन मध्ये अजून एक नेसेसरी कंडिशन अशी आहे की इथे कंपल्सरी CH3C डबल बॉन्ड O लागेल. मग इथे H असू शकतो फॉर एक्झाम्पल अल्डिहाइडसाठी, किंवा कीटोन कुठलाही असू शकतो, तुम्ही इथे कुठलाही RH काही टाकू शकता. बट ओनली कंडिशन इज दॅट मिथिल आणि CO ग्रुप, म्हणजे हा ग्रुप कंपल्सरी लागणार आहे आपल्याला दॅट इज ऍसिटिल ग्रुप आपण ज्याला म्हणतो. हा ऍसिटिल ग्रुप लागेल आणि त्याच्या पुढे तुम्ही काहीही लावू शकता, HR काही लावू शकता. ओके, तर याच्यामध्ये समजा जर का आपण टाकला सोडियम हायपोहलाइट, मी इथे आता X लिहितीये, तुमच्या बुकमध्ये आयोडीन आहे, तर इथे कुठलाही हॅलोजन चालू शकतो. सो याचं नाव येतं सोडियम हायपोहलाइट. ओके, सो सोडियम हायपोहलाइट जर का घेतला तर याच्यामध्ये रिॲक्शन मध्ये काय होणार आहे बघा. तर रिॲक्शन मध्ये होताना हा याचा वरती म्हणजे या कंपाऊंड सोडियम हायपोहलाइटचा तुम्हाला प्रिपरेशन दाखवायला लागते दॅट इज NOH प्लस X2 हे दाखवायला लागतं कंपल्सरी. आणि मग त्याच्यामुळे जे काही तयार होत आहे प्रोडक्ट, तर इथे जे सांगितलं होतं की CH3 कंपल्सरी, तर CH3 आहे. हॅलोफॉर्म मध्ये कधी पण 3 हॅलोजन लागतात, सो सोर्स इथून येणार आहे म्हणून याला मी 3 दिलेलं आहे. सो आता CHX3 दिसला, मी पहिल्यांदा तेच लिहिते बिकॉज हॅलोफॉर्म नावातच आहे म्हणून आधी हॅलोफॉर्म बाजूला काढला, मेन रिॲक्शनचं नाव आहे म्हणून. सो हा आपला घेतला हॅलोफॉर्म.
जो कुठला असेल, आयडोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, क्लोरोफॉर्म, जो असेल तो. सो हॅलोफॉर्म बाहेर पडला. यानंतर पडणारे बाहेर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे काय, हा उरलेला जो RCO आहे आणि इकडचा ONA अटॅच होणार आहे, म्हणजे तयार होईल RCONA, त्याच्यामध्ये O मायनस Na प्लस, आणि बाहेर काय पडणार आहे बघा, 2 टाइम्स NaOH. 2 टाइम्स NaOH पडलेला. सो हे सगळे आपले होतात प्रोडक्ट फॉर्म. म्हणजे बघा CHX3, CHX3 मध्ये 2 H राहिलेले आहेत. नंतर ONA एक गेला म्हटल्यानंतर दो NaO राहिलाय, दोन NaO आणि 2 H इकडचे, असं मिळून 2 NaOH तयार झालेला आहे. ओके, सो हा तयार झाला आपला हॅलोफॉर्म बाय रिड्युसिंग द नंबर ऑफ कार्बन फ्रॉम पॅरेंट अल्डिहाइड और कीटोन अँड देन फॉर्मिंग, त्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. सो इथे जो तयार झाला तो झालाय सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये आय पासूनची घेतलेली आहे, मी इथे वेगळी घेते. समजा आपण घेतला ब्युटेनोन, फरक काहीच नाही पडणार आहे, ब्युटेनोन इज जस्ट दिस. ओके, तुमच्याकडे आय गेस ऍसिटोन किंवा ऍसिड अल्डिहाइड घेतला असेल बुकमध्ये. सो आपण इथे ऍड करतोय 3 टाइम्स NaOCl. मी इथे घेतेय सोडियम हायपोक्लोराइड. सो इथे घेतला मी सोडियम हायपोक्लोराइड. ओके, याच्यामध्ये याची प्रिपरेशन काय येईल, NaOH प्लस Cl2. आता याच्यामधून काय बाहेर निघणार आहे, हा CH3 बाहेर निघणार आहे ऍज अ CHCl3, दॅट इज क्लोरोफॉर्म. ह्याच्यासोबत कोण बाहेर निघेल, याच्यासोबत निघेल कोण, हा उरलेला R ग्रुप आहे. सो C2H5COONA, आणि याच्यासोबत बाहेर निघणार आहे 2 NaOH. सो हा झाला तुमचा पॉसिबल प्रोडक्ट. ओके, सो हे होतं हॅलोफॉर्मची कंडिशन. कंडिशन अशी आहे की CH3 कंपल्सरी असला पाहिजे, आणि CH3 कंपल्सरी असल्यानंतर इकडे जो फॉर्म होतो तो CHCl3 बाहेर पडतो. आणि हा, आता याचं नाव बघा काय असणार आहे, याचं नाव असणार आहे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. ओके, सो हा असणार आहे सोडियम सॉल्ट ऑफ किंवा सोडियम ऍसिटेट सिम्पली. ओके, सो सोडियम ऍसिटेट फॉर्म झालेला आहे, सॉरी प्रोपिओनेट, कारण 2 आणि हा 3 म्हणजे 3 कार्बन आहेत, माय बॅड, सोडियम प्रोपिओनेट. सो हा आपला तयार झाला हॅलोफॉर्म रिॲक्शनचा प्रोडक्ट. ओके, सो आता आपण 7th रिॲक्शन स्टार्ट करणार आहे. बट 7th रिॲक्शन स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला 7th आणि 8th ऍक्च्युली दोन्ही मधला एक काय सिमिलॅरिटी सांगेन. 7th आणि 8th किंवा त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. 7thचं नाव आहे अल्डोल, और यू कॅन से कीटोल. इन केस ऑफ कीटोन इट विल बी कीटोल कंडेन्सेशन. तर ऍक्च्युली या 2 रिॲक्शन आहेत. अल्डोल किंवा कीटोल काही असेल ते, म्हणजे रिॲक्टंट जे असेल त्याच्यावरती डिपेंड करेल त्याचं नाव, प्लस कंडेन्सेशन. अल्डोल वेगळा प्रोडक्ट आहे आणि त्याचं कंडेन्सेशन झाल्यानंतर तो वेगळा प्रोडक्ट आहे. ओके, तुम्हाला दरवेळेस कंडेन्सेशन करून लिहायची गरज आहे, बिकॉज तो ऑटोमॅटिक पार्ट आहे, म्हणून शेवटपर्यंत आपण लिहितो अल्डोल कंडेन्सेशन. बट फक्त अल्डोल विचारलं तर अल्डोल म्हणजे काय, तर तो जो मधला इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे दॅट विल बी अल्डोल. आपण रिॲक्शन मध्ये बघू, मी तुम्हाला सांगेन. आणि 8वी आपण रिॲक्शन बघणार आहे, दॅट इज कॅनिझारो. ओके, स्पेलिंग माइट बी रॉंग. सो कॅनिझारो रिॲक्शन. कॅनिझारो रिॲक्शन मध्ये काय होतं, गेस डबल झेड आहे आणि इथे आय. कॅनिझारो रिॲक्शन. कॅनिझारो रिॲक्शन मध्ये काय आणि अल्डोल कीटोल कंडेन्सेशन मध्ये काय, तर इकडे अल्फा H इज मस्ट असायलाच पाहिजे, आणि इकडे अल्फा H नकोय, स्ट्रिक्टली नकोय. ओके, अल्फा Hचा मिनिंग काय बघा. अल्फा H म्हणजे काय, आता हा C डबल बॉन्ड O आहे, दोघांकडे अल्डिहाइड किंवा कीटोन जे काही असेल ते असेल. बट इकडे जो कार्बन असेल, इकडे किंवा इकडे कुठेही घ्या, एक तरी असला पाहिजे. तर हा जो कार्बन आहे तर याला H असला पाहिजे कंपल्सरी, म्हणजे नुसता कार्बन असून चालणार नाही. हा CO ग्रुप इज अ फंक्शनल ग्रुप, COH असेल, C डबल बॉन्ड O असेल नुसता. तर कीटोन और अल्डिहाइड जो फंक्शनल ग्रुप आहे तर त्याच्या साईडचा कार्बन इज कन्सिडर्ड ॲज अल्फा कार्बन, आणि या अल्फा कार्बनला जो हायड्रोजन जर का प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो अल्फा H. सो अल्फा H असणं मस्ट आहे. अल्फा कार्बन असून जर का त्याचे सगळे समजा व्हॅलन्सी सगळ्या जर का सीनेच खाल्ल्या तर याला अल्फा H नाहीये, कारण याला मग बीटा H असू शकतात, बट अल्फा H तर नाहीये. कारण COच्या साईडच्या एक्झॅक्टली कार्बनला जर का हायड्रोजन प्रेझेंट नसतील देन त्याचा होईल कॅनिझारो, आणि जर का हायड्रोजन प्रेझेंट असेल तर त्याचा होतो अल्डोल. ठीक आहे, सो पहिली गोष्ट अल्डोल किंवा कीटोल मध्ये अल्फा H पाहिजे, कॅनिझारो मध्ये नकोय. सेकंड थिंग, अल्फा H म्हणजे काय एक्सप्लेन केलंय. सेकंड थिंग, इथे लागणारे NaOH डायल्यूट.
ओके, आणि इथे लागणार आहे NaOH 50%, म्हणजे 50% कॉन्सन्ट्रेटेड लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे रिॲक्टंट प्रोडक्टची टाईप सेम आहे. म्हणजे इकडे पण अल्डिहाइड कीटोन असू शकतो, कारण आपण अंडर बघतोय अल्डिहाइड कीटोनच्या केमिकल रिॲक्शन. सो दोन्हीकडे तुमच्याकडे रिॲक्टंट सेम आहेत. दुसरा जो रिएजंट आहे तोही सेम आहे, फक्त त्याचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफरंट आहे. कॅनिझारोमध्ये तो थोडासा कॉन्सन्ट्रेटेड आहे 50%, थोडासा म्हणजे बराच. आणि अल्डोल कंडेन्सेशन मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, दॅट इज डायल्यूट आहे, बट आहे. सो दोघांकडे रिएजंट पण सेम आहेत, पण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. रिॲक्टंट जे आहेत मेन रिॲक्टंट, तर ते पण वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत, बट त्यांचा टाईप सेम आहे. सो यांचं काय होतं ते आपण आता नीट डिटेलमध्ये बघूयात, वन बाय वन. आय गेस तुम्हाला मेन कन्सेप्ट कळलेली आहे काय, की या दोघांमध्ये जास्त फरक नाहीये. रिॲक्टंट्समध्ये, प्रोडक्टमध्ये खूप वास्ट डिफरन्स आहे. ओके, तर आधी आपण घेऊयात अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल और कीटोल कंडेन्सेशन. मी इथे प्लस करून कंडेन्सेशन लिहितेय, कारण कंडेन्सेशन म्हणजे फक्त पाणी काढायचंय. ओके, सो आता बघा की अल्डोल और कीटोल कंडेन्सेशन मध्ये आपण अल्फा एच जो घेतलाय त्याचा मिनिंग काय. आपण मागच्या रिॲक्शन्स मध्ये जे बघितलं, मागच्या व्हिडिओच्या रिॲक्शन मध्ये HCN NHSO3 बघितलं होतं, ॲज वेल ROH बघितलं होतं, RMGX पण बघितलं होतं, बट RMGX मध्ये हायड्रोजन नव्हता. या तिन्ही रिॲक्शन मध्ये जरा नीट आठवा, किंवा इनफॅक्ट फोर्थ रिॲक्शन मध्ये पण याला MGX कन्सिडर केला तरी चालेल. पण मेन 3 रिॲक्शन मध्ये आपण काय केलं होतं, तर C डबल बॉन्ड O जो होता तिन्ही रिॲक्शन मध्ये आपण काय केलं, C डबल बॉन्ड O जो होता हे असेच ठेवले होते. इकडचा बॉन्ड ब्रेक करून इकडे आपण हायड्रोजन दिला होता आणि इकडे R ग्रुप दिला होता. म्हणजे जो काही असेल, हा बॉक्समध्ये मी काही लिहित नाहीये, इथे जे काही असेल ते दिलं होतं. तर याला आपण म्हटलं होतं न्यूक्लिओफिलिक, म्हणजे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. ही पण ऍक्च्युली न्यूक्लिओफिलिक ऍडिशनच आहे. सो इथे ऍड होताना कसं झालंय, C डबल बॉन्ड ओचा एक बॉन्ड ओपन झाला, ओला लागला H आणि C ला लागला उरलेला पार्ट. आय एम फोकसिंग ऑन द फॅक्ट उरलेला पार्ट. तर उरलेला पार्ट इथे होता CN, इथे होता SO3 Na, आणि इथे होता OR. करेक्ट. सो H जायचा O कडे, आणि उरलेला जो कार्बनचा बॉन्ड आहे तिकडे आपण OR दिला होता, आणि मग पुन्हा असं करून आपण हेमी ॲसिटल तयार केलं होतं, आणि त्याच्यानंतर ॲसिटल तयार केलं होतं. एक्झॅक्टली सेम गोष्ट करायची. सगळेजण खूप घाबरतात अल्डोल कीटोल कंडेन्सेशनला, बट जर का तुम्ही डोकं लावून जर का नीट विचार केला, ज्यावेळेस तुम्ही फोकस करताना मुलांना, त्यावेळेस फोकस करताना तुम्ही फक्त हायड्रोजनकडे फोकस करा. आणि आता तुम्हाला कळतोय कुठला हायड्रोजन, तर तो हायड्रोजन असणार आहे अल्फा एच. तर इथे बघा नीट की इथे दिसतोय का तुम्हाला हा, म्हणजे इकडे पण हायड्रोजन असू शकतो, किंवा इकडे नसेलही, काही नसेल किंवा असेलही, तुम्हाला फोकस करायचा या हायड्रोजनवरती. जसं आपण HCN NHSO3 मध्ये केलं होतं तसंच, की H ला काढल्यानंतर बॉन्ड जिथून तुटणार आहे तिथून तुम्हाला अटॅच करायचा आहे. सो बघा, मी एकदा लिहून दाखवते तुम्हाला रिॲक्शन. मी डायरेक्टली तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आधी आपण सेल्फ घेऊयात, कळेल तुम्हाला सेल्फ म्हणजे काय. सिंपल एक्झाम्पल घेतीये अल्डिहाइडचं, CH3COH, दॅट इज ॲसिटल्डिहाइड. पुन्हा घेतीये CH3COH. आता याचा फक्त CH3 लिहिताना मी एक H सेपरेटली बाहेर काढते. का बाहेर काढतेय बघा, कळेल तुम्हाला लवकरात लवकर. आणि हा H आहे ना, या H ला मी थोडंसं खाली लिहितेय, किंवा मग ठीक आहे इथे राहिला तरी चालेल, तुम्हाला बघायची सवय झाली पाहिजे तशी. ठीक आहे. सो आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, की असं कन्सिडर करा की हा पार्ट जो आहे, हा पार्ट जो आहे तो HCN मधला CN चा पार्ट आहे, किंवा NHSO3 मधला SO3Na चा पार्ट आहे. तर तुम्ही या ब्लॉककडे असं कन्सिडरच नका करू की हा काहीतरी CH2COH काहीतरी असा ग्रुप. बिलकुल नाही. तुम्हाला फक्त H आणि हा C जो आहे, म्हणजे हा जो ग्रुप आहे, यांच्यामधला ब्रेकिंग दिसला पाहिजे. द ब्रेकिंग विल बी दिस. ठीक आहे. मग आता बघा, डोळे झाकून जे आधी आपण गोष्टी केल्या होत्या त्याच करायचा प्रयत्न करा. CH3C, इथे लागणारे O, इकडे आपण बॉन्ड ओपन केलाय, हा CH ॲज इट इज आहे, हा मी फक्त खाली लिहिलाय. हा H फक्त मी खाली लिहिलाय. ओके, ह्याच्यामध्ये काही वेगळा डिफरन्स नाही केलेला आहे, कारण जर का मी आता ओपन केलं असतं तो खाली ओपन झाला असतं आणि तुम्हाला बघायला थोडंसं विचित्र वाटलं असतं. सो एवढंच इमॅजिन करा, इथे जे कोणी असेल त्याला खाली टाकायचं. इथे जसं आपण हँडलमध्ये केलं होतं तसं याला पण खाली सरकवा. हा खाली सरकल्यानंतर हा H जाणारी या O कडे, दिसतोय का, हा H जाणारी या O कडे, म्हणजे इथे लागला OH, आणि इथून CH2COH ग्रुप तयार होईल, दॅट इज CH2CO. जे काही आहे, इमॅजिन नका करू की काय असणार आहे. इमॅजिन करा की जिथून तुटलंय
या कार्बन पासून तुटलाय, सो इथून डायरेक्टली ऍज इट इज असाच अटॅच होतोय. दिसतोय तुम्हाला ग्रुप? आणि हा झाला आता आपला कंपाऊंड तयार. सो हा कंपाऊंड आहे आपला. नाव बघा नीट आता प्रॉपरली. सगळ्याच्या बॅलन्सेस सगळ्या सॅटिस्फाईड झाल्यात आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहे -H2O ॲज युज्युअल डायल्यूट NaOH. ठीक आहे, हे झालं आपलं कंपाऊंड तयार. हे होतं आपलं अल्डोल, कारण इथे आपण घेतला होता ऍसिटल्डिहाइड, म्हणून हे झालं आपलं अल्डोल. ठीक आहे, सो अल्डोल झाल्यानंतर कंपाऊंड बघा कसं येणार आहे नाव. हे आहे आपलं अल्डोल. का? कंडेन्सेशन नाहीये. कंडेन्सेशन म्हणजे पाणी काढणं. अजून आपण पाणी काढलेलं नाहीये, म्हणजे सॉरी इथे वॉटर नाहीये, माय बॅड. ठीक आहे, सो इथे आपण अजून पाणी काढलेलं नाही, इथे जस्ट अटॅक, न्यूक्लिओफिलिक अटॅक झालेला आहे. सो नाव बघा, ऑब्वियस नंबरिंग इकडून स्टार्ट होईल. इट विल स्टार्ट फ्रॉम हिअर. आणि याचं नाव किती किती मेन कार्बन आहेत एका याच्यामध्ये, तर याच्यामध्ये कार्बन आहेत टोटल 1 2 3 4, म्हणजे 4 आहेत. 1 2 3 4. 4चा होतो ब्यूट. लगेच आता काही लिहू नका, सिंगल बॉन्ड सगळे कार्बन आहेत म्हणून ब्युटेन. आणि पुढे अल्डिहाइड आहे, सो त्याला नंबरिंगची गरज नाही लागत जर का तो एकटा असेल तर. ब्युटेनल हा होणार आहे ऑब्वियस हायड्रॉक्झी ग्रुप, जो की येणार आहे प्रिफिक्स. सो याचं नाव येईल 3 हायड्रॉक्झी ब्युटेनल. इझी. आता याचं होणार आहे कंडेन्सेशन, म्हणजे याच्यातून आपण आता काढणार आहे -H2O. तर बघा आता एक्झॅक्टली काय होणार आहे. तर याच्यामध्ये होताना हा तुम्हाला जो H आहे तो मी इकडे फक्त एक एक्स्ट्रा वरती लिहितीये, आणि हा तुम्हाला दिसत असेल H2O. जर का H2O निघून गेला, 2 कार्बनचे बॉन्ड ओपन आहेत एकमेकांसोबत, दुसरा बॉन्ड तयार करतील, दॅट विल बी पाय बॉन्ड. सो काय तयार होईल? CH3 CH डबल बॉन्ड CH COH. सो याचं नाव काय बघा येईल? ब्यूट. पुन्हा 4 कार्बन आहेत, 1 2 3 4. सो ब्यूट म्हणजे पुन्हा 4 कार्बन आहेत, हा दुसरा बॉन्ड नाहीये, हा 1 आहे. ओके, 1 2 3 4. ब्यूट डबल बॉन्ड आहे 2 वरती, सो ब्यूट 2 इन. ई कम्प्लीट नका करू, शेवटी अलनी कम्प्लीट करा. सो ब्यूट 2 इनल हा झाला तुमचा प्रोडक्ट फॉर कंडेन्सेशन. सो दिस इज युअर कंडेन्सेशन आणि दिस इज युअर अल्डोल. जर का कीटोन असता तर कीटोन. याला म्हणतात सेल्फ. सेल्फ का म्हणायचं? सेल्फ का म्हणायचं? बिकॉज याच्यामध्ये जे दोघं जण अटॅकर होते किंवा अटॅक करून घेणारा होता, तर हे दोघं जण अल्डिहाइड होते, सेम अल्डिहाइड होते, किंवा कीटोन जर का असतील तर सेम कीटोन असतील, त्यांच्यामध्ये झालंय, म्हणून याला आपण म्हणतोय सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. ओके, आता मी क्रॉसचं एक्झाम्पल देते, जर का नसेल समजलं तर पुन्हा रिवाइंड करा. बाळांनो फक्त एवढं लक्षात ठेवा की या H वरती तुमचा डोळा असला पाहिजे. ठीक आहे, बाकीचं सगळं ॲज इट इज तिथेच लागणार आहे. या कार्बनला एक्स्ट्राची एक लाईन येऊन पुढचं ॲज इट इज चिटकवायचं आहे फक्त तुम्हाला. ओके, तो हायड्रोजन फक्त वेगळा दिसला पाहिजे तुम्हाला, आणि जिथून बॉन्ड ब्रेक झाला तिकडून बॉन्ड अटॅच करायचा. या 2 गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला अल्डोल कंडेन्सेशन मध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड घेते, दॅट इज अल्डोल कंडेन्सेशन मध्ये मी 2 गोष्टी वापरते, एक अल्डिहाइड वापरते, एक कीटोन वापरते, आणि हे फसवणार आहे. मी खूप जास्त शुअर आहे की तुम्ही जवळजवळ 90% मुलं तरी नक्की याच्यामध्ये फसणार आहेत. ओके, बघू, मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही फसलात की नाही. माझ्यासोबत तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा, मी आता घेतीये प्रोपेनल, आणि दुसरा घेणार आहे ऍसिटोन. हे दोन्ही थोडेसे ट्रिकी घेतले. ट्रिकी म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला इथे जसं हायड्रोजन असं सेपरेट होता, इथे काही करायची गरज नव्हती, असं काही होणार नाही. आता इथे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. गोष्टी सेम आहेत, अवघड नाहीये. सगळ्या जर का आधीच्या सांगितलेल्या टेक्निक वापरल्या तर तुम्हाला हे मिळून जाईल. बघा, प्रोपेनल घेतीये CH3 CH2 CO, हा खालचा H इकडे टाकतीये, आणि ऍसिटोन घेतीये CH2, याचा H इकडे लिहितीये, आणि CO CH3 CO CH3, दॅट इज ऍसिटोन. बरोबर. तर मी घेताना फक्त काय केलं, इकडचा H पुन्हा साईडला घेतला, कारण हा पुन्हा याच्यावरती अटॅक करणार आणि हे डायरेक्टली इथून लागणार. सो तुम्हाला वाटतंय किती सिम्पल रिॲक्शन, याच्यामध्ये काहीच नाही घेतलं, सो मॅमनी ही रिॲक्शन का घेतली? ठीक आहे, कळेल तुम्हाला. हे दोन्ही वेगळे जरी असले तरी यांचं अटॅक वगैरे सगळं टेक्निक सेम आहे. सो काय होतं, CH3 CH2 CO, इथे लागणार आहे H, हा H ॲज इट इज आहे, इथे लागणार आहे सिंगल बॉन्ड, बॉन्ड इथून डायरेक्टली अटॅच. सो काय होईल, CH2 CO CH3. ओके, आय डोंट नो मला दिसतंय की नाही. ठीक आहे, मी पुन्हा एकदा लिहिते.
बघा काय होणार आहे, CH3 CH2 इथे लागलाय, डबल बॉन्ड ओचा OH झालाय, इकडे एक H झालाय आणि तो डबल बॉन्ड ओपन होऊन इथे एक लागणार आहे आणि हा ऍज इट इज लागणार आहे. इथे काहीच फरक नाही पडणार कारण हा H डायरेक्टली इकडे गेलेला आहे. सो CH2 ने बॉन्ड डायरेक्टली इकडे बनवून टाकला. ठीक आहे, सो इथे CCH2 हा बॉन्ड डायरेक्टली लागणार आहे. ठीक आहे, सो याचं नाव काय बघा, 1 2 3 4 अँड 5. 5 म्हणजे सॉरी इथून कन्सिडर होईल 1 2 3 4 5 6. इझी नाव दिसतंय. 6 म्हणजे काय येणार आहे, हेक्स. N कारण सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे. 2 वरती कीटोन आहे म्हणून 2 1 इथूनच का नंबरिंग केलं, कारण इकडून 3 वरती येत होतं, इकडून 2 वरती येत होतं. सो हेक्स 2 1 आणि 4 वरती आहे हायड्रॉक्झी ग्रुप. सो नाव काय होईल, 4 हायड्रॉक्झी हेक्स 2 1. ओके, इझी वाटली ही रिॲक्शन. आता याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे की घेताना आपण अटॅकिंगसाठी कोणाचा अल्फा यूज केला, ऍसेटोनचा. प्रोपेनॉल्डिहाइडकडे बघा, प्रोपेनॉल्डिहाइड किंवा प्रोपेनॉलकडे सुद्धा अल्फा एच आहे. सो असं कधी होऊ शकत नाही की ओके ऍसिटल्डिहाइडच फक्त अल्फा एच कडून अटॅक करू शकतो. अटॅकर हा झालेला होता ऍसिटोन, बट असंही होऊ शकतं की हा पण अटॅकर होऊ शकतो. सो ज्यावेळेस तुम्ही क्रॉस करताय, क्रॉस म्हणजे दोन वेगवेगळे करताय, तर त्यावेळेस क्रॉस अल्डोल किंवा कीटोल कंडेन्सेशनचे 2 प्रोडक्ट येतात, क्रॉसचे 2 येतात. अजून ही रिॲक्शन कम्प्लीट नाही झाली, कळेल तुम्हाला. सो आता मी सगळं उलटं करतेय, CH3 CO हा CH3 इथे लिहायच्या ऐवजी इथे लिहितेय. तुम्ही पण अशी सवय लावा सो दॅट तुम्ही कन्फ्युज होणार नाही. कारण तुमचं कसं होतं, तुम्हाला वाटतं की जे समोर दिसतंय ना त्याला अटॅच करत जा, असं नाहीये बाळांनो. कारण हा जर का CH3 इथे लिहिलात तर खूप जण मी असे बघितले की इथे लगेच मिस्टेक करतात, इकडे लिहून टाकतात. आता मला फक्त सांगा की प्रोपेनॉल्डिहाइड लिहिताना मी असा लिहिला तर चालेल का, HCH2 CH2 CO CH3, बरोबर. आपल्याला एक अल्फा एच बाहेर काढायचा होता म्हणून मी हायड्रोजन काढला. मला नक्की माहितीये की बरेच जण मुलं म्हणणार आहेत की हो बरोबर केलंय, ऍसेटोनला इथे असं केलंय तर प्रोपेनॉल्डिहाइडला पण असंच करूयात. असं नाहीये बाळांनो. इथे बाय लक किंवा लकीली इथे जो शेवटचा कार्बन होता, टर्मिनल कार्बन, दॅट वॉज अल्फा कार्बन, बरोबर. बट इथे शेवटचा कार्बन अल्फा कार्बन नाहीये बाळांनो, हा आहे बीटा कार्बन आणि हा आहे अल्फा कार्बन. कळतंय तुम्हाला. सो हायड्रोजन घेताना तुम्हाला कोणाचा घ्यायचा आहे, तर या कंपाऊंडचा घ्यायचा आहे. सो हायड्रोजन घेताना बी अवेअर की तुम्ही कुठला हायड्रोजन घेताय, ऑलवेज स्टार्ट विथ दिस हायड्रोजन. सो तुम्हाला हा हायड्रोजन घ्यायचा आहे बाळांनो आणि ना की हा. ठीक आहे, सो बघा हे कंपाऊंड मला कसं लिहिता येईल. आता अटॅक कुठून आहे, एच कडून आहे, बरोबर. लागणार कुठून, या मधल्या कार्बन कडूनच लागणार, शेवटच्या कार्बन कडून नाही लागणार. मला माहिती 90% लोकांनी असंच लिहिलेलं आहे. जर का नसेल लिहिलं तर कमेंट्समध्ये सांगा की असं नव्हतं लिहिलं आणि तुम्हाला कळलं होतं. ओके, सो HCH2 हा जो आहे इथून ब्रेकिंग होणार आहे. इथून जर का ब्रेकिंग होणार आहे तर आपण तसंच लिहूयात, म्हणजे याचं काही कामच नाहीये, या CH3चं काही काम नाहीये, त्याला खाली ढकलून द्यायचं. आणि हा H बाबा इथून अटॅक होणार आहे, इथून इकडे अटॅक होणार आहे ना. सो हा H इकडे जाणार आहे अटॅक करायला. सो मी त्याला थोडासा असा पुढे लिहिला, अटॅकिंग साठी ठेवलेला आहे. आणि हा COCH3 ऍज इट इज आहे. सॉरी, हा COCH3 नाहीये, हा COH आहे, हा COH आहे. सो हा COH ऍज इट इज आहे. सो दिसतोय तुम्हाला प्रोपेनल 1 2 3. फक्त लिहिताना मी असं करून याला मोडलं कारण याचं काहीच काम नाहीये, या इकडच्या कार्बनचा काम आहे, म्हणजे या कार्बनचं काम आहे, ना की या कार्बनचं, ना या कार्बनचं, या कार्बनचं काम आहे, कारण हा अल्फा एच प्रोव्हाइड करतोय. सो मी लिहिताना तसं लिहिलंय. तुम्ही पण अशी सवय लावा जोपर्यंत तुम्ही कन्फ्युज होताय. एकदा कळायला लागलं की तुम्हाला गरज नाहीये असं काही एवढं नीट करून लिहायची. सो बघा कसं होणार आहे, CH3 COH याचं काहीच काम नाहीये. कोणाचा C ओपन होतोय, कोणता डबल बॉन्ड ओपन होतोय, या कार्बनचा, म्हणून हा कार्बन ओपन केलाय. आणि आता बघा गोष्टी कशा लागतील, इथून तुटलेलं आहे सो इथूनच लागणार CH2. बाकीचं काहीच हलवायचं नाहीये तुम्हाला, फक्त त्या H ला तुम्ही ओला दिलेला आहे आणि नवीन एक कार्बनचा बॉन्ड जॉईन केलेला आहे. सो इथे लागेल COH, करेक्ट. सो आता याचं नाव बघा काय होत आहे, 1 2 3 4 कंटिन्युअस चेन मध्ये फक्त 4 कार्बन आहेत. सो याचं नाव येईल ब्यूटेन आणि याच्यामध्ये येणार आहे ब्युटेनल, कारण शेवटी अल्डिहाइड आहे म्हणून ब्युटेनल. आता कोण कोण उरलेत, तर उरलेत कोण, 2 आणि 3 वरती, म्हणजे हा आहे 1 2 3 4. 2 आणि 3 वरती 2 CH3 आहेत आणि एक OH आहे. OH ला आपण घेणार आहे हायड्रॉक्झी आणि याला आपण घेणार आहे 2,3 डायमिथाईल, बरोबर. तर H आधी येतो एमच्या अल्फाबेटिकली ऑर्डर, म्हणून मग आपण याचं नाव काय लिहिणार आहे बघा,
3 हायड्रॉक्सी 2,3 डायमिथाइल ब्युटेनॉल. इझी. सो नाव काय आलंय बघा, 3 हायड्रॉक्सी 2,3 डायमिथाइल ब्युटेनॉल. कंपाऊंड दिसतोय तुम्हाला? आय गेस जर का दिसत नसेल तर बघा काय कंपाऊंड. एक COH इकडे राईट साईडला, CH2 CH3 आणि सेकंड आणि थर्ड कार्बनला खाली पुन्हा CH3 आहे. ओके, आणि वरती थर्ड कार्बनला OH. ओके, सो आता या दोघांचे मी कंडेन्सेशन नव्हतं केलं, सो मी डायरेक्टली दोन्ही कंपाऊंडचं कंडेन्सेशन करून लिहिते. सो पहिल्या कंपाऊंडचं कंडेन्सेशन झालं तर काय येईल बघा, 6 कार्बन आहेत टोटली. सो 1 2 3 4 5 6. ओके, 6 आणि 2 आणि 3 आणि 4 वरती हे दिसतंय तुम्हाला, 3 आणि 4 वरती कंडेन्सेशन होणार आहे. म्हणजे आणि इकडे आहे CO आणि इकडे आहे CH3. 1 2 3 आणि 4, 3 आणि 4 वरती कंडेन्सेशन झालंय. सो 3 4 आणि हा आहे 2 वरती. सो याचं नाव बघा, मी हायड्रोजन बॅलन्स केलेलं नाहीये, वरतून तुम्ही बॅलन्स करू शकता. सो याचं नाव येणार आहे हेक्स 3 in 2 1. कळतं तुम्हाला? 2 सेकंड वरती कीटोन आहे म्हणून 2 1 आणि 3 in आणि याचं नाव हे असंच राहील. ठीक आहे. प्लस दुसरा कंपाऊंड काय आला आता याच्यावरून, तर बघा CH3C इकडचा OH आणि H निघून जाणार आहे. हा जर का H तुम्ही वरती दिलात तर हा H तुमचा निघून जाणार आहे आणि इथे गेला होता हा H निघून. ओके, सो इकडे H2 गेट झाला होता. सो CH3C खाली असणार आहे CH3 डबल बॉन्ड CH3 आणि इकडे लागणार आहे COH. सो याचं नाव काय बघा, ब्यूट 2 इनल. कळतंय? फर्स्ट अँड सेकंड कार्बन वरती आणि सेकंड आणि थर्ड वरती डबल बॉन्ड आहे. सो ब्यूट 2 इन आणि अल्डिहाइडसाठी 1 लिहायची गरज नाही, खूप जण लिहितात. मी काही जणांना तर ब्यूट 2 इन याचं नाव काय येतं 1 ONE. म्हणजे हे विसरूनच जातात की शेवटी जर का COH झाला की अल लिहायला लागतं त्याला, ते अजून कीटोन मध्येच कन्सिडर करतात आणि 1 ONE लिहितात. ठीक आहे, असं नका करू, नीट लिहित जा. आणि 2 आणि 3 वरती मिथाईल आहे म्हणून 2 3 डायमिथाईल, नंबर मध्ये कॉमा, नंबर लेटर मध्ये डॅश. सो 2 3 डायमिथाईल ब्यूट 2 इनल हे झालं तुमचं क्रॉसचं नाव. तर याच्यामध्ये ऍक्च्युली हे जर का तुम्हाला दिलं की प्रोपेनॉल आणि ॲसेटोनचं अल्डोल कंडेन्सेशन वरती शॉर्ट नोट लिहा, तर हे क्रॉसचं फक्त प्रोडक्ट आहे. क्रॉस का? कारण एकदा आपण याचा अल्फा एच घेतला आणि एकदा आपण प्रोपेनॉल्डिहाइडचा अल्फा एच घेतला, बरोबर. तर असंही होऊ शकतं, जसं आपण इथरमध्ये पण केलं होतं, की असं नाही म्हणू शकत तुम्ही की फक्त क्रॉसच व्हायला पाहिजे. ते एकदा तुम्ही बिकरमध्ये सोडलात NaOH सोबत वगैरे, तर ॲसिटोन असंही होईल की ॲसिटोन सोबत सुद्धा रिॲक्ट करेल. सो तुम्ही आता ट्राय करा स्वतः की ॲसिटोन सोबत रिॲक्ट करेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, याचं एक प्रोडक्ट येईल सेल्फचं आणि अजून एक म्हणजे -H2O करून बरं का लास्टचं. आणि तसंच प्रोपेनॉल्डिहाइड एकमेकांसोबत रिॲक्ट करतील, तर याचं पण एक सेल्फचं प्रोडक्ट येणार आहे. सो असे टोटल किती प्रोडक्ट बाहेर पडतात? 4. 2 सेल्फवाले आणि 2 क्रॉसवाले. कळलेत तुम्हाला इथपर्यंत? सो ही होती आपली अल्डोल कंडेन्सेशन. वाटतं डिफिकल्ट आहे, बट डिफिकल्ट नाहीये. एवढं समजा की H बाहेर काढायचं आणि डायरेक्टली ते लावायचं, बस. याच्यामध्ये तुम्ही नॉमेनक्लेचर वगैरे थोडंसं तुम्हाला कळलं असेल कसं झालंय, म्हणून जर का तुम्हाला नीट कळलं नसेल तर याचं पूर्ण की हे असं का घ्यायचं तसं का घ्यायचं हे मी तुम्हाला या लेसनच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपरली, की नॉमेनक्लेचर कसं करतात. तर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा. ओके, नेक्स्ट आता आपण ही झाली कॅनिझारो रिॲक्शन. आता आपण अल्डोल कंडेन्सेशन. आता आपण तयार करतोय 8वी रिॲक्शन, दॅट इज कॅनिझारो रिॲक्शन. कॅनिझारो रिॲक्शन मध्ये जसं सांगितलं तसं अल्फा एच नकोय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक्झॅक्टली सगळ्यात सिंपल रिॲक्शन आहे. मला सांगा, अल्डिहाइड कीटोनचं जर का ऑक्सिडेशन केलं तर काय बनतं? तर बनतो RCOH, किंवा हा H काढून कधी कधी हा H काढून Na किंवा K पण येऊ शकतो, दॅट इज सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड, बरोबर. आणि याचं जर का रिडक्शन केलं, म्हणजे इथून इकडे घेतलं तर रिडक्शन, बरोबर. हा असा एरो आहे. सो याचं जर का तुम्ही रिडक्शन केलं अल्डिहाइड कीटोनचं तर काय बनतो? अल्कोहोल, राईट. सो एक्झॅक्टली कॅनिझारोमध्ये हेच होतं. इथे पण अल्डोल कंडेन्सेशन सारखी 2 कंपाऊंड घ्यायचे आहेत तुम्हाला. 2च कंपाऊंड आहेत ऍक्च्युली घ्यायला. एक आहे फॉर्मल्डिहाइड
ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनच नाहीये, सो प्रश्नच नाहीये अल्फा एचचा. ओके. आणि दुसरा आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड मध्ये जो सी डबल बॉन्ड OH चा जो सी आहे, म्हणजे बेन्झिन रिंग मधला जो सी आहे ज्याला अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, तर त्याला हायड्रोजन नाही, बरोबर. म्हणजे तो अल्फा कार्बन आहे बट त्याला हायड्रोजनच नाही, कारण जो हायड्रोजन होता तो ऑलरेडी रिप्लेस केला गेला बाय अल्डिहाइड ग्रुप, दॅट इज COH ग्रुप. सो हे समजून घ्या की एक्झॅक्टली तुम्हाला 2 कंपाऊंड घ्यायचे सेल्फ. आता याच्यामध्ये पण सेल्फ आणि क्रॉस येणार आहे. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही घेतला फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड कसा दिसतो, HCOH. पुन्हा एकदा घ्यायचा आहे HCOH. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त टाका 50% NaOH, की तुम्हाला काय मिळेल, एका ग्रुपचं म्हणजे एकाचं तुम्हाला मिळणार आहे रिडक्शन केल्यानंतर काय होईल, अल्कोहोल. सो एका कार्बनच्या अल्डिहाइडचा एका कार्बनचा अल्कोहोल बनतो, दॅट इज CH3OH. ठीक आहे. सो हा बनला मिथेनॉल आणि याचा बनतो कार्बॉक्सिलिक ऍसिड COOH. तर तुम्ही हे असंही लिहू शकता. आणि समजा जर का NaOH तुम्ही ऍड केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइड घेतलंय, बेन्झाल्डिहाइड घेऊन याच्यामध्ये समजा पुन्हा बेन्झाल्डिहाइड घेतला आणि लिहिताना हे फक्त लिहायच्या पद्धती आहेत, KOH 50%. असं जर का ऍड केलं ना तर बाळांना तुम्हाला असं दिसणार आहे की हा तर तयार झाला ओके आणि हा तयार झालाय रिडक्शन होऊन CH2OH. बघा इथे NaOH इकडे लिहिला होता म्हणून त्याने डायरेक्टली फॉर्मिक ऍसिड तयार केला. ठीक आहे. फक्त लिहायच्या मेथड आहेत, ऍक्च्युली असं खूप व्हेरिएशन दिसेल. एवढं समजून घ्या की कधी कार्बॉक्सिलिक ऍसिड बेस सोबत आला, Na सोबत कसाही आला, NaOH सोबत, तो इझिली रिॲक्ट होऊन सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट जो काही बेस असेल त्याचा सॉल्ट बनवून टाकतो लगेच इमिजिएटली. सो कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलिस्ट म्हणून NaOH KOH वापरायला लागतं, तर त्या केसमध्ये तुम्ही याला सेम ट्रीट करा की फॉर्मिक ऍसिड बनला काय आणि सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड बनला काय, सेम आहे. सो हा झाला सोडियम बेन्झोएट, हा झाला बेन्झिल अल्कोहोल. ठीक आहे. सो तुम्हाला करायचं काय, अल्डिहाइड कीटोनचं कॅनेझेरो रिॲक्शन मध्ये एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन, एवढंच आहे. हे झालं सेल्फ, कारण दोघांमध्ये सेमच होते. समजा जर का असेल क्रॉस म्हणजे आता तुम्हाला 2च प्रोडक्ट आहेत, सॉरी 2च रिॲक्टंट आहेत, तुम्हाला आहेतच 2, सो तुम्ही जास्त विचार पण नका करू. हा घेतला बेन्झाल्डिहाइड आणि हा घेतला फॉर्मिक ऍसिड, सॉरी फॉर्मल्डिहाइड. तर याचं तयार होणार आहे फॉर्मिक ऍसिड, 50% NaOH KOH वॉट एव्हर यू वॉन्ट टू ऍड, आणि याचा तयार होणार आहे बेन्झिल अल्कोहोल. इझी. फक्त इथे लक्षात ठेवा की कोणाचा अल्कोहोल तयार होतो, याचं रिडक्शन होणार आहे आणि याचं ऑक्सिडेशन होणार आहे. ठीक आहे. सो पुन्हा तेच फॉर्मिक ऍसिड आणि बेन्झिल अल्कोहोल तयार होईल. ओके. इझी होती रिॲक्शन. कॅनिझारोमध्ये असं काही खूप डिफिकल्ट वगैरे नाहीये, अल्डोलमध्ये पण नाहीये. तुम्हाला फक्त थोडी प्रॅक्टिस लागेल आणि डोक्यात लक्षात ठेवायला लागेल. 1-2दा तुम्ही हाताखालून घातलं ना, ते जे मी केलंय ते, आणि नंतर तुम्ही स्वतः सेल्फ करून बघा ते ऍसिटोन आणि प्रोपेनॉल्डिहाइड जे सांगितलंय ते. आणि त्याच्यानंतर क्रॉस कॅनिझारोमध्ये तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, डोक्यात पिक्चर क्लिअर असायला पाहिजे की जसं आपण लेसन शिकतोय तसं त्याची ऑक्सिडेशनची व्हॅल्यू वाढत चालली आहे. म्हणजे आपण अल्केन शिकलो 11वीत, अल्केन नंतर त्याचा ऑक्सिडाइज म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वगैरे शिकलोय. त्याच्यानंतर आपण ऑक्सिडाइज करून टाकलं त्याला कुठपर्यंत, अल्डिहाइड कीटोन पर्यंत. आणि अल्डिहाइड कीटोन नंतर आता येणार आहे, सॉरी अल्कोहोल पर्यंत. अल्कोहोल नंतर आपण त्याला अजून ऑक्सिडाइज केलं अल्डिहाइड कीटोन. अल्डिहाइड कीटोनच्या पुढचा चॅप्टर काय, कार्बॉक्सिलिक ऍसिड, म्हणजे त्याच्यामधलाच वरचढचा चॅप्टर, दॅट इज कार्बॉक्सिलिक ऍसिड वॉज द लास्ट स्टेज. 12वीसाठी कार्बॉक्सिलिक ऍसिड ही लास्ट स्टेज आहे फॉर ऑक्सिडेशन. ओके. सो हे समजून घ्या. कळलं असेल तर आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात. 9th रिॲक्शन. 9th रिॲक्शन ऍक्च्युली त्यांनी पूर्ण टॉपिकमध्ये दिलेलं आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. तर मी पहिल्यांदा तुमचं ऑक्सिडेशन घेते आणि नंतर रिडक्शनला आपण 10th रिॲक्शन म्हणू. ओके. सो ऑक्सिडेशन खूप इझी रिॲक्शन्स आहेत या. RCHO याच्यामध्ये डायरेक्टली जर का तुम्ही K2Cr2O7 टाकला इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट H2SO4, हे खूप आधी पण झालं अल्कोहोलमध्ये. अल्कोहोलमध्ये आपण बघितलं होतं की प्रायमरी अल्कोहोल घेतला की त्याचा अल्डिहाइड बनतो आणि अल्डिहाइड अनस्टेबल असतो, बिकॉज अनस्टेबल म्हणजे त्याच्यामध्ये अजून हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे कंटिन्युअसली बिकरमध्येच. सो अल्डिहाइड पुन्हा ऑक्सिडाइज होऊन जातो कुठे, कार्बॉक्सिलिक ऍसिडला डायरेक्टली. सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, नो चेंज इन काय बरं पॅरेंट अल्केनमध्ये. ओके. सो अल्डिहाइड वॉज व्हेरी इझी. जर का असेल कीटोन,
कीटोन जर का असेल तर लक्ष द्या, मी याचं एक्झाम्पल देत नाही कारण झालेलं आहे, खूप वेळा झालाय. अल्कोहोल पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवलेलं आहे आपण खूप वेळा. सो अल्कोहोलचा अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचा कार्बोक्सिलिक ऍसिड विदाउट लॉस ऑफ एनी कार्बन ॲटम ऑर विदाउट ऍडिशन ऑफ कार्बन ॲटम. याचं सांगते, हा आहे CrO3. याचं काय तयार होतं, याचं तयार होतं RCOOH आणि पुन्हा R-COOH. तुम्ही याच्यामध्ये बॅलन्स करायला नका जाऊ, डायरेक्टली प्रोडक्ट लक्षात ठेवा की कसे तयार होतात. मी थोडेसे अनसिमेट्रिकल कीटोन घेतेय, CH3CO आणि C2H5 घेतलं. CrO3 तर डायरेक्टली डोळे झाकून या सीओला पहिल्यांदा या साईडच्या R सोबत घ्या. CH3COOH म्हणजे हा झाला ऍसिटिक ऍसिड. प्लस आता याच्यासोबत घ्या C2H5COOH. तुम्हाला जास्त काही करायची गरजच नाही. जर का ऍसिटोन घेतलं असतं तर टू टाइम्स ऍसिटिक ऍसिडच तयार झालं असतं, कारण दोन्ही वेळेस तेच येणार आहे, सिमेट्रिकल आहे. सो याच्यामध्ये बॅलन्सिंगला नका जाऊ. जर का बॅलन्सिंगला गेलात तर एक कार्बनचं बॅलन्सिंग तुम्हाला मिळणार नाहीये. जसं मी तुम्हाला खूप आधी पण सांगितलं की ज्यावेळेस आपण युनिव्हर्सल ऑक्सिडायझिंग एजंट, युनिव्हर्सल रिड्युसिंग एजंट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करायची काही एक गरज नाहीये. तुम्ही ॲज इट इज सगळ्या गोष्टी घेऊ शकता आणि डायरेक्टली तुम्ही त्यांचं प्रोडक्ट घेऊ शकता. तुम्हाला बॅलन्सिंगची गरज नाहीये, म्हणून त्या गोष्टी दरवेळेस ॲरोवरती लिहिल्या जातात. ज्यावेळेस कुठलीही गोष्ट ॲरोवरती लिहिली जाते त्यावेळेस इट इज कन्सिडर्ड दॅट की ती तुम्हाला बॅलन्सिंगमध्ये नाही येणार आहे. ओके, सो एम आय क्लिअर? आता आपण जाऊयात पुढच्या टॉपिककडे, म्हणजे आपण अल्डिहाइड कीटोनचं काही करून ऑक्सिडेशन कुठे केलंय, दॅट इज लास्ट स्टेज कार्बोक्सिलिक ऍसिड. कीटोनमध्ये लॉस ऑफ कार्बन आहे, बिकॉज ज्यावेळेस इकडचा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो त्यावेळेस इकडचा जातोय आणि इकडचा तयार होत असताना या साईडचा जातोय. ठीक आहे, अल्डिहाइडला नो वरीज. आता आपण जातोय टेन्थ पॉइंटकडे, दॅट इज रिडक्शन. ऑक्सिडेशन झालं सो ऑब्वियस रिडक्शन. आता रिडक्शन बघा, जसं मी मगाशी सांगत होते की सिक्वेन्स काय, अल्केन, RX, अल्कोहोल, जसं आपण चॅप्टर शिकतोय तसं एक जनरल डोक्यात तुम्ही ठेवू शकता. तर आता रिडक्शन मी तुम्हाला एक सांगते जे आपल्या बुकमध्ये दिलेलं नाहीये आत्ता, या चॅप्टरमध्ये नाही दिलं बट दिलेलं आहे. रिडक्शन आहे तर त्याला आपण कन्सिडर केलं पाहिजे. तर अल्डिहाइड असेल तर त्याच्यामध्ये आपण रॅनी निकेल वगैरे टाकलं तर त्याचं आपल्याला मिळायचं प्रायमरी अल्कोहोल. हे लक्षात आहे का तुम्हाला? अल्कोहोलच्या प्रिपरेशनमध्ये आपण बघितलं होतं थर्ड रिॲक्शन. नंतर कीटोन जर का टाकलं, कीटोनमध्ये पण NaHG आणि 2 नॅसंट हायड्रोजन जर का टाकले तर त्याचा मिळायचं आपल्याला सेकंडरी अल्कोहोल. हे ऍक्च्युली हे दोन्ही तुम्ही कोणासोबतही टाकू शकता, अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत. प्रत्येक वेळेस तुम्हाला अल्डिहाइडचा प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोनचा सेकंडरी. याशिवाय आपण RMGX शिकलेलोच आहे, ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये पण अल्कोहोल निघतोय. बट दॅट इज नॉट रिडक्शन, दॅट इज ऍडिशन ऑफ कार्बन अँड देन रिडक्शन. ओके, इथे प्युअरली रिडक्शन आहे. हे तुमच्या आत्ताच्या पॉईंटमध्ये नाही दिलं, हा होता आपला फर्स्ट पॉईंट. आत्ताच्या या पॉईंटमध्ये नाही दिलं, बट रिमेंबर दॅट बिकॉज हे आपल्याला आधी झालेलं आहे आणि हे आपल्याला आत्ता पोर्शनमध्ये आहे. ठीक आहे, सो आता सेकंड पॉईंट. सो हे होतं रिडक्शन टू अल्कोहोल. ठीक आहे, आता आपल्याला करायचं आहे रिडक्शन टू अल्केन, म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोनचं रिडक्शन करायचंय अल्केन पर्यंत. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड सगळे. ओके, कसं करायचं बघा, 2 वेज आहेत याला. क्लेमेन्सन्स रिॲक्शन मध्ये काय होतं, इझी रिॲक्शन आहे, बॉदर नका करू एवढं जास्त. हा CO इथे काही असू दे, अल्डिहाइड असू दे, कीटोन असू दे, R असू दे, H असेल, डझंट मॅटर. याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं 4 टाइम्स नेसंट हायड्रोजन, जसे आपण इकडे केले होते 2 टाइम्स नेसंट हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ NaHG, तसं इकडे लागणार आहे ZnHG. ठीक आहे, झिंक अमॅलगम टाकला इन 4H साठी, आणि मग याच्यामध्ये काय होणार आहे बघा की हा एक H2O निघून जातोय. कसा? 2H 1 O. जर का हा O निघून गेला तर दोन बॉन्ड एम्प्टी राहत आहेत. तर हे 2 बॉन्ड 2 हायड्रोजननी घेतले, म्हणजे काय तयार झाला बघा, C आणि इकडे लागला पुन्हा H आणि इकडे लागला H. फॉर एक्झाम्पल, समजा जर का घेतला ऍसिटोन, CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस 4H, आणि हेच ZnHG आणि H2O जर का काढून टाकला तर तयार काय होईल, CH3 आणि इथे लागणार CH2. जर का नीट बघितलं तर हा कोण आहे, प्रोपेन. सो कसाही असला तरी तुम्हाला कंटिन्युअस चेन कन्सिडर करायला लागते. सो हा कोण तयार झालाय, प्रोपेन, दॅट इज अल्केन तयार झालाय. सगळ्यात लोअर स्टेजला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पर्यंत आपण याला रिड्यूस केलेलं आहे. ओके, सो ही होती क्लेमेन्सन. वोल्फ किशनर मध्ये रिझल्ट सेम आहे,
फक्त मेथड वेगळी आहे. म्हणजे वोल्फ किशनरमध्ये पण काय होणार आहे, अल्केनच तयार होणार आहे. याच्यामधला अर्धा पार्ट तुम्हाला माहिती आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण न्यूक्लिओफिलिक ऍडिशन ऑफ हे शिकलो होतो, कुठलं अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह शिकलो होतो हायड्राझिन वाला, तर तो तुम्हाला हायड्राझोन पर्यंत तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सी डबल बॉन्ड ओ प्लस प्लस म्हणजे NH2 विथ वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ड, तयार काय होणार आहे, सी इथेच आहे, हा H2 गेलेला आहे, हा O गेलाय, डबल बॉन्ड NH2. आणि याच्यामध्ये काय होणार आहे बघा, याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे इथिलीन ग्लायकॉल, म्हणजे कसा CH2 आणि इकडे आहे OH आणि इकडे पण आहे OH. सो इथिलीन ग्लायकॉल तयार केला आणि हा लागणार आहे, इकडचा N2 दिसतोय का तुम्हाला? ओके, मी तुम्हाला वेगळं करून दाखवते. वरची जशी रिॲक्शन मध्ये H2 निघून गेलाय, सॉरी H2 डायरेक्टली डबल बॉन्ड कार्बनला लागलाय, तसाच इथे पण लागणार आहे. म्हणजे इथे काय असं खूप वेगळं नाहीये. हा जो दिसतोय तुम्हाला, हा N2 निघून गेल्यावर हा H2 डायरेक्टली इथे अटॅच होणार आहे कार्बनवरती. म्हणजे हा तयार काय झाला, CH2, म्हणजे हा तयार झाला अल्केन. सो अल्डिहाइड कीटोनचा तुम्हाला हायड्राझोन तयार करून, म्हणजे हा हायड्राझोन तयार करून तुम्हाला अल्केन तयार करता येतो. सेम एक्झाम्पल घेऊ शकता, वेगळं काही नाहीये. सो याचं एक्झाम्पल नाही घेत, वरचंच एक्झाम्पल घ्या, ॲसिटोन घ्या, ॲसिटोन हायड्राझोन तयार करा आणि त्याचा डायरेक्टली तयार होणार आहे प्रोपेन. ब्युटेनोन घेतला तर ब्युटेन, पेंटेनोन घेतला तर पेंटेन, कुठलाही पेंटेनोन घ्या, किंवा पेंटेनल घेतला तरी पेंटेन, फरक नाही पडत. अल्डिहाइड का कीटोन आहे, डायरेक्टली O काढा, H लावा, H's लावा, 2H. ओके, सो ही होती वोल्फ किशनर रिॲक्शन, विच वॉज अगेन व्हेरी इझी. क्लेमेन्सन पण इझी आहे, सेम टाईपच्या रिॲक्शन आहेत. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये आपण काय घेतोय आता, वोल्फ किशनर आणि क्लेमेन्सन तर झालेलं आहे आता, बट आता आपण या 10th रिॲक्शन झाली आहे, 11th रिॲक्शन. 11th रिॲक्शन मध्ये बघा एक्झॅक्टली काय आता, की आतापर्यंत आपण अशी रिॲक्शन खूप वेळा केली आहे, बट प्रोडक्ट एक्झॅक्टली उलटा आहे. हा आहे COH, बेन्झाल्डिहाइडचं किंवा अल्डिहाइड कीटोन, बेन्झिन ग्रुपच्या अल्डिहाइड कीटोन, अरोमॅटिक अल्डिहाइड कीटोनचं आपण सेम जसं आधी आपण फिनॉल इथरचं वगैरे केलेलं आहे, नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजनेशन, या सगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये प्रोडक्ट खूप वेगळा येतो. याच्यामध्ये काय होतं बघा, की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला नायट्रेशन करून दाखवतीये. HNO3, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतला इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तर प्रोडक्ट आपण दरवेळेस इमॅजिन करायचो ऑर्थो आणि पॅरा, बट इथे ते नाही होत, इथे येतो मेटा ग्रुप. स्पेसिफिकली इथे आणि कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये पण हेच होणार आहे, की मेटा ग्रुप येणार आहे. काय येणार आहे मेटा ग्रुप, तर हा जो COH ग्रुप आहे, हा COH ग्रुप जो आहे तो आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ओके, सो हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपमुळे काय होत आहे, हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऑर्थो अँड पॅरासाइट डिॲक्टिवेट करतो. वाय? बिकॉज ऑफ रेझोनन्स ॲज वेल ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. रेझोनन्स अँड इंडक्टिव्ह इफेक्टमुळे हा ऑर्थो आणि पॅरासाइट ब्लॉक करून टाकतो. त्याच्यामुळे उरलेला एक शेवटचा जो साईट आहे दॅट इज मेटासाइट ओपन होत आहे आणि त्याच्यामुळे डायरेक्टली अटॅक ऑन मेटासाइट. क्लोरिनेशन, हॅलोजनेशन, दॅट इज हॅलोजनेशन मध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन काही घेऊ शकता. देन सल्फोनेशन, SO3H लावू शकता, काहीही करा, फक्त मेटासाइट वरती होणार आहे. सो हा मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड तयार होईल. कळाला तुम्हाला इथपर्यंतचा पार्ट? सो या होत्या अल्डिहाइड कीटोनच्या 11 रिॲक्शन. ज्यांना कोणाला वाटत होतं की अल्डिहाइड कीटोन खूप फास्ट आहे, तर मी म्हणेन की एक्झॅक्टली तुम्ही बघा की आधी कसं कसं जात आहे. त्याचे पेजेस खूप मोठे आहेत, बिकॉज एक्सप्लेनेशन खूप जास्त द्यायला लागतं. एक गोष्ट फक्त राहिली माझी, की ही जी आपण कॅनिझारो रिॲक्शन बघितली, यालाच ते डिसप्रपोर्शन रिॲक्शन पण म्हणतात. का? बिकॉज यांच्या प्रोडक्टवरून डिसप्रपोर्शन रिॲक्शन म्हटलं जातं याला, म्हणजे याचा टाईप डिसप्रपोर्शन रिॲक्शन आहे. एक गोष्ट फक्त राहिली होती सांगायची. सो एकदा पूर्ण बघूयात आपण. पहिलं आपण काय बघितलं होतं, ओके, मी तुम्हाला न्यूली एक करून दाखवते. अल्डिहाइड किंवा कीटोन घेतला, RH किंवा R. ठीक आहे, तर याच्यामध्ये टोटल 11 रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे, फर्स्ट रिॲक्शन HCl, सेकंड रिॲक्शन NaHSO3, थर्ड रिॲक्शन वॉज ॲडिशन ऑफ अल्कोहोल 2 times फॉर्मिंग ॲसिटल, हेमिॲसिटल, कीटल और हेमी. ओके, यू कॅन अंडरस्टँड दॅट नाव. हे अडक्ट फॉर्म होतो सोडियम बायसल्फाइड आणि याला म्हणतात सायनोहायड्रिन. ओके, मी तुम्हाला फक्त एक हिंटसाठी लिहून दिलेलं आहे. फोर्थ वॉज RMGX, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ओके,
देन फिफ्थ वॉज H2NZ. या झेड मध्ये पुन्हा टोटल 5 गोष्टी आहेत, त्या मी स्टार्टिंगला पण सांगितल्यात आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पण आहेत. सिक्स्थ आज आपण जी बघितली त्याच्यामध्ये बघितली आपण हॅलो फॉर्म. हॅलो फॉर्म मध्ये आपण काय टाकलं होतं? NaOX. त्याचा फॉर्म काय झाला होता कंपल्सरी? CH3. इथे लागायचं काय कंपल्सरी? CH3CO चा ग्रुप. हे असं रिवाइज करा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. हॅलो फॉर्म झाल्यानंतर आपण बघितलं अल्डोल. अल्डोल मध्ये आपण 2 टाइप्स बघितले, सेल्फ आणि क्रॉस. आणि त्याच्यानंतर पुढे कंडेन्सेशन, म्हणजे फक्त पाणी काढायचं, दॅट इज -H2. ओके. 8th आपण बघितलं कॅनिझारो. हे दोघंही डिफर होतात बाय अल्फा एच. इकडे पाहिजे, इकडे नकोय. अल्फा एच पाहिजे आणि अल्फा एच नको. याच्यामध्ये पण आपण सेम 2 गोष्टी बघितल्या, सेल्फ आणि क्रॉस. याच्यामध्ये एकाचं होतं ऑक्सिडेशन आणि एकाचं होतं रिडक्शन. एकच रिॲक्शन आहे. ओके. 9th रिॲक्शन आपण बघितली ऑक्सिडेशनची रिॲक्शन. ह्याच्यामध्ये सगळीकडे काही टाका, CrO3 टाका, K2Cr2O7 टाका, KMnO4 टाका, काही जरी टाकलं तरी कंपल्सरी RCOOH तयार होतं. ओके. 10th रिॲक्शन आपण बघितली रिडक्शन. रिडक्शन मध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. एक बघितला अल्कोहोल, जो की तुमच्या बुकमध्ये आत्ता मेन्शन नाही केलेला, 10th अल्कोहोलमध्ये मेन्शन केलाय. आणि दुसरी आपण बघितली अल्केन. अल्केनच्या 2 मेथड आहेत, एक आहे क्लेमेन्सन, एक आहे वुल्फ किशनर. वुल्फ किशनर मध्ये हायड्राझोन पासून तयार केलाय. दोघांकडे प्रोडक्ट सेमच आहे आणि वे पण सेम आहे, फक्त मधली प्रोसेस वेगळी आहे. ओके. 11th लास्ट रिॲक्शन आपण बघितली नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये आपण बघितलं की मेटा डायरेक्टिंग ग्रुप ऍक्टिव्हेट झालाय, ऑर्थो आणि पॅरा होत नाहीत. ओके. सो या होत्या टोटल 11 रिॲक्शन. मला नाही वाटत जर का तुम्ही नीट व्हिडिओ बघितला असेल आणि एकदा प्रॅक्टिस केली असेल ना, तर तुम्हाला फक्त कधीही तुम्ही एक आठवड्याभरात रिवाइज करताना फक्त हे असं 11 जरी रिवाइज केलं तरी तुम्हाला लक्षात राहील. प्रत्येक रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही बघता, HCN कडे बघता, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण ते आठवलं पाहिजे की सायनोहायड्रिन कसा तयार झालाय. तुमच्या डोळ्यासमोर चाललं पाहिजे की डबल बॉन्ड O तुटलाय, H तिकडे चाललाय, CN इकडे चाललाय, त्याला खाली सायनोहायड्रिन नाव आलंय. सो तुम्ही कधी पण ना, ज्यावेळेस खूप जण मला नोट्स मागतात, तर नोट्स नका कन्सिडर करू, बुक आहे ना, बुक. किंवा आता मी ज्या तुम्हाला स्लाइड्स दाखवतीये, जर का तुम्हाला स्लाइडची सवय, व्हिडिओ ऑडिओची सवय, तर मग माझ्या स्लाइड्स घेऊन समोर थांबून करत जा आणि कधीतरी बुक वाचत जा. खूप जास्त बुकमधून जर का तुम्ही वाचायला लागलात ना, एक आपल्या मेमरीमध्ये फोटोग्राफिक एक मेमरी स्टोअर होऊ शकते. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते, बट जेवढ्या वेळा तुम्ही वाचाल तेवढ्या वेळा तुम्हाला ते पेज ॲज इट इज लक्षात राहायला लागतं, कारण तुम्ही तेवढ्या वेळा बघितलं असतं. याला रट्टा नाही म्हणत. फॉर एक्झाम्पल, सिरियसली सांगतेय, खूप जण याला रट्टा म्हणतात. रट्टा नाही म्हणत याला, कारण खूप गोष्टी अशा आठवायला लागतात. खूप सारे रिॲक्टंट आहेत, कंपाऊंड आहेत. सो जर का तुम्ही याला डायरेक्टली असं आठवलं की ओके इथे होतंय काय, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, तुम्हाला प्रत्येक वेळेचे काय बरं पॉईंट्स आठवतील तुम्ही जर का बुकच प्रॉपरली रेफर केली तर. सो आय अगेन इन्सिस्ट की नोट्स वगैरे काही वेगळं रेफर नका करू. तुमच्या बुकमध्येच तुम्हाला जेवढं तिथे म्हणजे काय काय लिहून ठेवता येईल तेवढं लिहून ठेवा आणि तेच प्रत्येक वेळी बघत जा. तुम्ही एकच गोष्ट रेफर करा, तुम्हाला बुकच्या बाहेर कधीच काही विचारलं जाणार नाही. इनफॅक्ट इन CET जेईसाठी थोडंसं एक्स्ट्रा प्रिपेअर करायला लागतं, बट CET साठी तरी मला नाही वाटत तुम्हाला 180 ऍटलीस्ट मिनिमम स्कोर करायचं असेल तर तुम्हाला बुकशिवाय दुसरा काही कुठे जायला लागणार आहे. बुकच प्रॉपरली करा. ज्यावेळेस तुमचं बुक सगळं प्रॉपरली होऊन जाईल ना, की ओके मला सगळा कोणा माहितीये, की ह्याच्यामधलं मला हे माहितीये, ते माहितीये, इथे काय आहे, कोणता सिक्वेन्स आहे, हे सगळं माहिती असेल, त्यावेळेस तुम्हाला दुसरीकडे दुसरे बुक्स घ्यायची गरज आहे किंवा नोट्स वगैरे प्रेफर करायची गरज आहे. अदरवाईज स्टिक टू युअर टेक्स्ट बुक विच इज व्हेरी इझी नाव दॅन अर्लियर, बिकॉज अर्लियरचं खूप मोठं होतं, तुम्ही इमॅजिन पण नसता करू शकला. ओके. सो ठीक आहे, ऑल द बेस्ट. जर का काही प्रॉब्लेम असेल तर मला कळवा. थँक्यू. कीप स्टडिंग.